नागपुर के गणेशपेट थाना क्षेत्र से इंसानियत को शर्मसार करने वाली एक घटना सामने आई है। सूत्रों के अनुसार प्रेम प्रकरण के चलते एक युवक ने युवती को शादी का झांसा देकर उसके साथ दुष्कर्म किया। पीड़िता ने साहस जुटाकर पुलिस से इसकी शिकायत की। शिकायत के आधार पर गणेशपेट पुलिस ने तत्काल कार्रवाई करते हुए आरोपी को गिरफ्तार कर लिया है। आरोपी को नागपुर न्यायालय में पेश किया गया है और अब इस गंभीर मामले में आगे की जांच गणेशपेट पुलिस कर रही है। यह मामला एक बार फिर समाज को झकझोरता है और बताता है कि प्रेम और विश्वास के नाम पर छलावा करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की जरूरत है। नमस्कार, मी प्रोबेशनरी PSI नीलम घोडके, नेमणूक पोलीस स्टेशन गणेशपेठ। आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हॉटेल सिल्वर नेस्ट येथे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून त्या घटनास्थळी आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये ज्या प्रकारे शारीरिक संबंध झाले आणि त्याच्यानंतर तिला लग्नाचा आमिष दाखवून त्या पद्धतीने जो गुन्हा झालेला आहे त्याच्यावरून तिने आमच्या इथे येऊन जी तक्रार दिली त्याच्यावरून पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे अपराध क्रमांक 336/2025 कलम अंतर्गत आहेत 69 आणि 88 BNS अन्वये नमूद आरोपीवरती गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपी हा बेल्लोरा गाव, चांदूरबाजार तालुका, जिल्हा अमरावती येथील रहिवासी असून आम्ही त्यास 30/9/2025 ला त्याच्या राहते घरी जाऊन त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे चौकशी कामासाठी। आणि नंतर आम्ही नागपूरला येऊन चौकशी केली, विचारपूस केली असता आरोपीने कबुली दिली की अशा पद्धतीचा गुन्हा झालेला आहे। तर त्यासाठी आम्ही माननीय न्यायालयात त्याला हजर करून 24 तासाच्या आत त्याला हजर केलं। माननीय न्यायालयात हजर करून माननीय न्यायालयाकडून आम्हाला 3 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड आम्हाला मिळालेला आहे। पोलीस कस्टडी रिमांड हा आम्हाला 3/10/2025 पर्यंत मिळालेला आहे। पुढील तपास चालू आहे। तपास आम्ही अजून त्याच्यावरती चौकशी करून त्याच्यामधून काही गोष्टी आम्हाला अजून समोर येतील। धन्यवाद। सदरची कार्यवाही ही माननीय जे कोतवाली विभागचे जे उपाधीक्षक मॅडम आहेत, ACP मॅडम आहेत अनिता मोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे सर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपास चालू आहे।